नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी 2025च्या पीक विम्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून सध्या कमेंट केले जात आहेत की 2025चा खरीपचा पीक विमा कधी जमा केला जाणार। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम असेल, पेरणीचे अनुदान असेल, ही रक्कम जमा झालेली आहे, परंतु 2025च्या पीक विम्याचं वाटप हे कोणकोणत्या पिकाचं केलं जाणार, कधीपासून या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विमा हा वाटप केला जाणार याची माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ जरी मोठा झाला तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तर 34 जिल्ह्यातील आपल्याला माहिती घ्यायची आहे। 34 जिल्ह्यातील जी काही यादी असेल ती आपल्याकडे उपलब्ध आहे। त्या यादीप्रमाणे कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप केलं जाणार, कधीपासून या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आणि पीक विमा वाटपाला विलंब का होतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर मंडळी परत एकदा सांगतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून यापूर्वी सुद्धा खरीपचा पीक विमा हा व्यक्तिगत भरण्यात आला होता। म्हणजे यावर्षी जी काही पीक विम्याची रक्कम असेल ती शेतकऱ्यांच्या माध्यमातून भरली होती, शेतकऱ्यांचा हिस्सा त्यामध्ये भरण्यात आला होता। आणि त्यानंतर काल अर्थसंकल्प अधिवेशन सुद्धा सादर झालेले। या अर्थसंकल्प अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी लागणारा जो काही निधी असेल, पीक विम्यासाठी लागणारा जो काही निधी असेल त्याच्या संदर्भात काही माहिती देण्यात आलेली आहे। 12,224 कोटीचा निधी या वर्षीच्या पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। जर आपल्या जिल्ह्यातील शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असेल किंवा आपल्या जिल्ह्यात 50 पैशाच्या आत आणेवारी आली असेल तर त्याप्रमाणे आता यावर्षीचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे। अर्थातच काय तर ज्या मंडळाचं अधिकचं नुकसान झालेलं असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या जिल्ह्यातील आणि त्या गावातील आणि त्या मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही दिली जाणार आहे। पहिला जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा आहे। ठाणे जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना काही नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा देण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीने आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे। पालघर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। त्याचबरोबर पालघर झाल्यानंतर रायगड जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि रायगड जिल्ह्यातील जे काही शेती पिकाचं नुकसान झालेलं असेल त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। सिंधुदुर्ग असेल या देखील जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्यानंतर आता कोकण विभागाची आपण माहिती घेत आहोत। यामध्ये नाशिक जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं तर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। धुळे जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत पीक विमा भरला होता, अशा धुळे जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे, त्या देखील जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। जळगाव जिल्हा असेल या देखील जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। अहमदनगर जिल्ह्यात म्हणजे नाशिक विभागातील आपण माहिती घेत आहोत। नाशिकमध्ये अहमदनगर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल आणि सोलापूर जिल्हा असेल या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप करण्यात आली होती आणि त्याच पद्धतीने आता 2025चा या वर्षीचा खरीपचा पीक विमा सुद्धा दिला जाणार आहे। त्यानंतर पुणे विभागातील आपण माहिती घेत आहोत। यामध्ये पुणे विभागातील जे काही जिल्हे ते सातारा आहे, त्याचबरोबर सांगली जिल्हा आहे आणि कोल्हापूर जिल्हा आहे। या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्यासोबत 2025चा पीक विमा याचं देखील वाटप केलं जाणार आहे। आता कोल्हापूर विभागातील आपण माहिती घेत आहोत। या कोल्हापूर विभागातील म्हणजे जे काही औरंगाबाद आहे, त्यानंतर जालना आहे आणि बीड आहे। अर्थातच काय तर या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर कोल्हापूर विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर यावर्षीचा पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे, त्याचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे। आता छत्रपती संभाजीनगर विभागातील आपण माहिती घेत आहोत। यामध्ये लातूर जिल्हा आहे, उस्मानाबाद, त्यानंतर नांदेड जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे आणि हिंगोली जिल्हा आहे। या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। अर्थातच काय तर नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल या जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यानंतर जे काही मंडळ असेल ते पूर्णपणे
पात्र केलेले आहेत. त्या ठिकाणचे तालुके असतील, त्या ठिकाणचे जिल्हे असतील, मंडळ असतील आणि गाव असतील, या जिल्ह्याच्या जे काही आनेवारी असतील त्या दाखल झालेल्या आहेत आणि त्या पद्धतीने आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. लातूर विभागातील आपण माहिती घेत आहोत. बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ या देखील जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही दिलेली आहे आणि त्या जिल्ह्यातील पैशाची आनेवाऱ्या सुद्धा जाहीर झाल्या होत्या. यामध्ये अकोला जिल्ह्याची सुद्धा पैशाची आनेवारी जाहीर झाली होती. बुलढाणा असेल, वाशिम असेल, अमरावती असेल आणि यवतमाळ असेल, या देखील जिल्ह्यातील पैशाची आनेवाऱ्या जाहीर झाल्या होत्या आणि या जिल्ह्यातील पैशाची आनेवारी 50 पैशाच्या आत आलेली आहे. म्हणून या देखील जिल्ह्याचा जो काही पीक विम्याचा मार्ग असेल तो मोकळा झालेला आहे. हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, लातूर जिल्ह्याची सुद्धा पैशाची आनेवारी ही जाहीर झालेली आहे आणि या देखील जिल्ह्यात पैशाची आनेवारी ही 50 पैशाच्या आत आलेली आहे. म्हणून या देखील जिल्ह्यातील पीक विम्याचा जो काही मार्ग असेल तो मोकळा झालेला आहे. अमरावती विभागाची माहिती घेत आहोत. यामध्ये वर्धा आहे, नागपूर आहे, भंडारा, त्यानंतर गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. या गडचिरोली जिल्ह्यातील जे काही पैशाची आनेवारी असेल ती 50 पैशाच्या वरती गेलेली आहे. म्हणून या जिल्ह्यातील जे काही पीक विम्याची रक्कम असेल ती शक्यता कमी आहे त्या जिल्ह्यातील पीक विम्याची रक्कम ही कमी प्रमाणात वाटप केली जाऊ शकते किंवा जो काही पीक विम्याची रक्कम असेल त्या जिल्ह्यात ही दिली जाऊ शकत नाही, अशा पद्धतीची सुद्धा काही माहिती समोर येत आहे. यापैकी नागपूर आणि गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यातील पैशाच्या आनेवाऱ्या खूप कमी आलेल्या आहेत, 50 पैशाच्या आत आलेल्या आहेत. म्हणून या देखील जिल्ह्यातील जे काही पीक विम्याचा मार्ग असेल तो मोकळा झालेला आहे. आता जी काही पीक विम्याची रक्कम असेल ती कधीपर्यंत वाटप केली जाणार, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. कारण तर तांत्रिक अडचणी पीक विमा कंपनीच्या पोर्टलमध्ये सध्या आहेत आणि त्याची दुरुस्ती सध्या सुरू झालेली आहे. अशा पद्धतीची माहिती काही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आली होती. जे काही विकसित पोर्टल असेल त्याच्या विकसित पोर्टलच्या माध्यमातून जे काही राज्य सरकारचा डाटा असेल, कृषी विभागाचा डाटा असेल, त्याची माहिती ही त्या पोर्टलवरती टाकली जात आहे आणि त्या पोर्टलच्या माध्यमातून जे काही ॲक्सेप्ट करण्याची प्रक्रिया असेल ती होताना दिसत नाही. म्हणून या पीक विम्याचं वाटप हे विलंब होत आहे. आता पीक विम्याची रक्कम ही कोणकोणत्या पिकाची दिली जाणार आहे, यामध्ये सोयाबीन पिकाचा पीक विमा दिला जाणार आहे. त्यानंतर उडीद असेल, मूग असेल या पिकाचा पीक विमा सुद्धा दिला जाणार आहे आणि त्याचबरोबर मक्का असेल, ज्वारी असेल या देखील पीक विम्याची जी काही सरासरी असते किंवा ती पाहणी केलेली असते त्याचे अहवाल हे सादर झालेले आणि अशा पद्धतीने या पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर दिला जाणार आहे. 34 जिल्ह्यातील ज्या जिल्ह्यात पैशाची आनेवारी 50 पैशाच्या आत आलेले अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 2025चा पीक विमा हा दिला जाणार आहे. खरीपचा पीक विमा हा लवकरच वाटप केला जाणार आहे. परंतु ही तारीख कशा पद्धतीने येते, कधीपासून याचं पीक विम्याचं वाटप केलं जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु ज्या आर्थिक जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून माहिती दिल्याप्रमाणे जे काही निकष असतात, ते काही अहवाल असतात ते सादर झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत या पीक विम्याची रक्कम दिली जाते, अशा पद्धतीची माहिती असते. आणि जर पीक विमा कंपनीने ते पीक विमा वाटप नाही केला तर त्या पीक विमा कंपनीला व्याजासहित शेतकऱ्यांचा पीक विमा हा वाटप केला जातो, अशा पद्धतीची माहिती किंवा सूचना सुद्धा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या. परंतु या पीक विम्याचं वाटप हे लवकरच केलं जावं अशी एक अपेक्षा करूया आणि याच ठिकाणी थांबूया. जय शिव.